प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबू राजस्थान ओम शांती डोकी सेंटरला आलो होतो आपण आज. आता आपण मध्ये जाऊन आपल्या दिदींशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ब्रह्मकुमारी सेंटर इथं शिवशक्ती भवन डोकी येथे आलो आहेत. तर आज आपल्यावर दिदी आहेत. आज शिवरात्री महोत्सव इथं पार पडला, त्यानिमित्त आज आपण त्यांच्याबरोबर हितगुज करणार आहोत. हां हां दिदी बोला, आज काय काय झालं कार्यक्रम, आज काय काय झालं काय? ओम शांती. हां प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हां या संस्थेच्या द्वारे देश विदेशमध्ये जवळपास 280 देशामध्ये म्हटले तरी चालेल हा शिवरात्री महोत्सव साजरा करण्यात येतो. हा शिवरात्री महोत्सव म्हणजे परमपिता परमात्मा शिव यांचे दिव्य अवतरण, जे आपल्या सर्व आत्म्यांचे पिता आहे, की जे आज जर आपण वर्तमान वेळ पाहिला तर जसं पाहतो आपण प्रकृती, आत्मा, मनुष्य जीवन दिवसेंदिवस पापाचा भ्रष्टाचार या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. जे परमात्म्याने वचन दिलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आणि त्यांनी दिलेल्या वचनानुसार आज परमात्म्याचे दिव्य अवतरण या सृष्टीवरती झालेले आहे. आणि तो ईश्वरीय संदेश प्राप्त करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आलेले होते. तर डोकी सेवा केंद्र या ठिकाणी आज जवळपास 100 ते 150 लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ईश्वरीय संदेश प्राप्त करून घेतला. या कार्यक्रमाला कोण आलेलं आहे? कोण आले कार्यक्रमाला? कोण उपस्थित? तर या कार्यक्रमासाठी आवर्जून ईट सेवा केंद्राच्या आदरणीय राजीवदिनी शकूबेनजी यांचीही उपस्थिती राहिली. तसेच ईटची सेवा केंद्राच्या संचालिका प्रियंका दिदी यांचीही उपस्थिती राहिली. तसेच डोकी गावचे जे सरपंच आहेत अश्विनीताई माळी यांचीही उपस्थिती, तसेच उपसरपंच अमोल बाबा समुद्रे भैया यांची उपस्थिती राहिली. संग्राम भैया देशमुख उपस्थित होते. तसेच डोकी गावा परिसरामधील जे डॉक्टर्स आहेत ते जवळजवळ 5 ते 6 सर्व कस्तुरे डॉक्टर म्हणा, वीर डॉक्टर, करकरी डॉक्टर यांचीही उपस्थिती आवर्जून राहिली. तुम्हाला काय म्हणायचं दिदी आजच्या ह्याच्याबद्दल? शिवरात्री महोत्सव पार पडला. खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीचा रहस्य अध्यात्माच्या द्वारा समजून घेणं गरजेचं आहे. 1 दिवसाचा उपवास, 1 दिवसाच्या व्रताने आपल्या जीवनात परिवर्तन होत नाही. तर आपल्या जीवनामध्ये खरा परिवर्तन करणं आवश्यक आहे. तर त्या परिवर्तनासाठी दररोजच्या आमच्या या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये सहज राजयोगाची जी शिकवण शिकवली जाते की काम, क्रोध हे सगळे नरकाचे द्वार आहे. तर नरकाच्या द्वारापासून निघून आपण स्वर्गाची वाटचाल करायची असेल, अर्थात रामराज्यामध्ये जायचे असेल, तर स्नेह, प्रेम, सद्भावना, विश्वास ह्या गोष्टीचं आपण पालन करायला पाहिजे. एक परमात्म्याची आठवण आणि स्वतःच्या जीवनामध्ये एक ध्येय आणायचे की असे श्रेष्ठ जर मी करेन तर मला पाहून इतर पण करायला लागतील. हा या ईश्वरी विश्वविद्यालयाचा उद्देश सांगण्यात. काय म्हणणं आहे तुमचं ताई याबद्दल? कसं आहे? ओम शांती. डोकी सेवा केंद्रावर साजरा करण्यात आलेला शिवरात्री महोत्सव या दृष्टिकोनातून साजरा करण्यात येतो की आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे, तणावग्रस्त वाढत चाललेले आहेत, आजार वाढत चाललेले आहेत. आणि याचं मूळ कारण आहे मानसिकता व्यक्तीची ढळत चाललेली आहे. तर या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये जो राजयोग शिकवला जातो तर त्या राजयोगाच्या अभ्यासाच्याद्वारे जरूर आपली मानसिक तणाव कमी होऊन जाईल. आणि मानसिक तणाव कमी झाला तर व्यसनं पण कमी होत जातील. आणि व्यसनाधीनता कमी झाली तर मला वाटतं की आजारही कमी होत जातील. कारण 80% अजून मानसिक रोग वाढत चाललेले आहेत आणि त्याचा परिणाम पूर्ण शारीरिक प्रभाव, शारीरिक तणाव म्हणजे शारीरिक आजार वाढत चाललेले आहेत. तर त्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी
डोकी गावच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पंचक्रोशीतील सर्वांनी याचा राजयोगाचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन जे विस्कळीत झालेलं आहे ते सुव्यवस्थित करावं आणि प्रत्येकाने त्या राजयोगाचा अभ्यासाच्याद्वारे आपलं जीवन सुखमय बनवावं हीच आमची ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या तर्फे सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.